रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. शरद पवार यांनी मीनाक्षी पाटील यांच्या आठवणींना दिला उजाळा. मीनाक्षी पाटील यांनी प्रभाकर पाटील यांच्या विचारधारेला पुढे नेण्याचं काम केलं. आजाराने घेरले असले तरी त्यांची कामं करण्याची क्षमता कमी झाली नव्हती. महाराष्ट्रभर त्यांचा सुसंवाद कायम राहिला. महाराष्ट्राच्या माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांचं काल रायगडमधील पेझारी येथील त्यांच्या निवासस्थानी दीर्घ आजाराने निधन झालं. आज त्यांच्या प्रतिमेचे दर्शन घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सपत्नीक भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील देखील उपस्थित होते. मीनाक्षी पाटील यांच्या मंत्री काळातील आठवणींना त्यांनी यावेळी उजाळा देत त्यांच्या अनेक आठवणी जागवल्या. शेकापच्या झुंजार नेते प्रभाकर पाटील यांच्या विचारधारेला पुढे घेऊन जाण्याचे काम त्यांनी अगदी प्रामाणिकपणे केले. त्यामुळे आजही त्या आजारपणात असताना त्यांनी महाराष्ट्रभर सुसंवाद ठेवून चांगलं कार्य केलं. महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामध्ये त्यांनी कष्ट करून प्रसंगी संघर्ष करून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. त्यांची यादी केली त्याची मीनाक्षी त्यांच्या नावाशिवाय पुरी होऊ शकत नाही. त्यांचा परिवार हा पुरोगामी विचाराचा होता. ते नारायण गोपाळ त्यांच्यापासून दत्ता पाटील असतील, प्रभाकर पाटील असतील आणि हल्ली जयंत पाटील असतील, या सगळ्यांनी आपली विचारधारा कधी सोडली नाही आणि तेच काम मीनाक्षी त्यांनी उभ्या आयुष्यात केलं. विधिमंडळाचं त्यांचं काम हा लोकांच्या लक्षात आहे आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात सुद्धा विशेषतः रायगड जिल्ह्याच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी अत्यंत जागरूकपणाची भूमिका त्यांनी कायम घेतली. अलीकडच्या काळामध्ये कॅन्सरसारख्या व्याधींनी त्यांना घेरलं होतं, पण त्यांचा आत्मविश्वास हा कधी कमी झाला नसता. त्याही काळात त्यांची माझी एक दोनदा भेटी झाल्या, पण प्रकृती ठीक नव्हती, पण विचार होते ठीक होता. आज आपण त्यांना रोखलो. एका कर्तृत्वान संघर्षशील नेतृत्वाला महाराष्ट्रातल्या माझी श्रद्धांजली सगळ्यांच्या गोष्टी.